नाशिक रोड येथे दिनांक 12 जुलै 2026 रोजी हॉटेल हरियाली येथे RPI आठवले गटाची बैठक संपन्न झाली। प्रथमतः महामंडळाच्या प्रथमेश वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। बैठकीस सुरुवात केली। या बैठकीस विविध विभागातील मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। बैठकीस राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, प्रदेश सरचिटणीस गौतमजी सोनवणे, नगर जिल्ह्याचे प्रभारी श्रीकांतजी भालेराव, मुंबईचे DM जगताप, RPI आठवले गटाच्या महिला आघाडीच्या सचिव शीलाताई गांगुर्डे, विश्वनाथजी काळे, फकीरा जगताप, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, महेंद्र तायडे, त्याचबरोबर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या बैठकीत उपवर्गीकरणाच्या विरोधात मोठ्या संख्येने येत्या 27 जुलै 2026 रोजी प्रत्येक जिल्ह्यात निदर्शने, आंदोलन व महाडतळे आंदोलन 100 वर्ष पूर्ण होत असल्या कारणास्तव येथील 14 ऑक्टोबर 2026 ला कोल्हापूर येथून रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात सभा होणार असल्याची याबाबत माहिती देण्यात आली। तसेच माहिती जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले यांच्या सेवेच्या पत्रानुसार 30 मान्यवरांची यादी तयार करण्यात आली असून सदर यादी कार्यक्रमाचं वाचन असताना त्यात गोंधळ निर्माण झाला, वादंग निर्माण झाला आणि या प्रसंगी पक्षाच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत प्रभारी नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक माननीय संजयजी भालेराव यांची निवड करण्यात आली। त्यानुसार त्यांना पत्राचे व पक्षाचे पत्रही देण्यात आले। या प्रसंगी विविध पक्षांतील व विविध समाजाचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रवेश केला। त्यांना सन्मान सत्कार व पत्र देऊन त्यांचा सत्कारही या ठिकाणी करण्यात आला। मोठ्या संख्येने या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। त्याचबरोबर विशेष या कार्यक्रमात बैठकीस माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, अमोलजी पगारे, अर्जुन नाना पगारे, विश्वनाथ काळे, किरण जगताप, कैलाजी वानखेडे, समीरभाई शेख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप, विनोद जाधव, भारत चव्हाण, समाधान शिरसाट, समाधान जगताप, विमलताई पगारे, गांगुर्डेताई, तसेच तडवीताई, रामबाबा पठारे, पवन क्षीरसागर, पंडित साळवी, RD जाधव, दिलीप साळवे, भाऊसाहेब जगताप, राजू वानखेडे आदी RPI गटातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून कार्यक्रमास व पुढील विविध प्रकारच्या उपक्रमात सहभागी व्हावे अशा पद्धतीचे आवाहन या ठिकाणी करण्यात आले। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना बोलवून गौतम भाऊ सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि संपन्न झाल्यानंतर आठवले साहेबांनी जे आदेश दिलेत त्या आदेशाला अनुसरूनच गौतम भाऊ सोनवणे बोलत होते, पण आपल्या लोकांनी थोडीशी गडबड केली। अशी गडबड नाही करायची। त्याचं कारण असं आहे की मी पाठीमागे वसंत पवार असताना अशीच गडबड झाली होती, तेव्हा संजय तिथे होता, इगतपूरला बैठक अशी झाली होती आणि बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये एकमेकांना मग तो किशोर घाटे स्टेजवर आला, माझ्या टेबलावर उभा राहिला, मला बोलला काका हे करा। अरे म्हटलं शांत, हे नाशिकची मंडळी गडबड केल्याशिवाय राहणार नाही, त्याला थोडीशी गडबड करू द्या आणि नंतर हॉस्पिटलला मी जाईल म्हटलं। अशा पण त्यांना ते सांगितलं होतं। त्याच्यानंतर तो किशोर खाली उतरला आणि बाजूला झाला। आजही थोडंसं आपण तसंच दाखवलं, प्रात्यक्षिक पहिल्यांदा केलं नंतरही केलं। असं नाही करायचं। गौतम भाऊ जे महासचिव आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या, ते फार महत्त्वाचे घटक आहे आणि त्यांना जे बोलायचं होतं तेच बोलत होते, पण आपल्या लोकांना ते कळायच्या पलीकडे गेले। त्यांना असं वाटलं की गौतम भाऊ सोनवणे नाव जाहीर करतात की नाही, अरे शेवटी नाव जाहीर करायचं असतं ना ते। तेव्हा ती लिस्ट त्यांनी दाखवली, त्या लिस्टला अनुसरून ह्या सगळ्या लोकांच्या संमतीने ते नाव जाहीर होत होतं। अशा त्यांच्या भाऊंच्या त्या प्रतिक्रिया होत्या आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे थोडंसं लोकांना असं झालं का डिक्लेअर करत नाही। मग मला बोलले काका तुम्ही करा, तुम्ही। अरे पण ते अध्यक्ष आहेत ना, अध्यक्षांना तो अधिकार दिल्यानंतर मी मध्ये बोलणं सोयीचं नसतं आणि म्हणून आता मी अध्यक्षांनी माझ्या जबाबदारी दिली त्या पद्धतीने मी संजय भाऊ भालेराव यांचं हे अतिशय वर्ष त्यांची जुनी हे आहेत, त्यांना आपण संधी दिलेली आहे, प्रभारी म्हणून दिलेली आहे आणि प्रभारी म्हणून संधी दिल्यानंतर त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये काय फिरायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये बोर्ड लागले पाहिजेत, बोर्ड लावून घ्यायचे आहेत। त्या ठिकाणी आपले आनंद ठोंबरे जे आहेत ना ते सुद्धा ते का बोर्ड लावण्यासाठी त्यांचा आपला उपयोग होणार आहे। त्यांचं नाव यांनी सुचवलं होतं, संजय भाऊंनी सुचवलं होतं आणि त्याबद्दल ते आम्ही केलेलं आहे। त्याच्यानंतर आमच्या जान्हवी ज्या आहेत फाजगे, ह्याही महाराष्ट्र लेवलला काम करणारे आहेत, त्यांनाही जबाबदारी सोबत घेऊन त्यांनाही काहीतरी जबाबदारी द्या आणि ते काम करतील। अशा पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी आपण निर्माण केलेलं आहे आणि अशा पद्धतीने चळवळ जी आहे अशीच संघर्षमय राहिली पाहिजे आणि हा संघर्ष जो आहे आपले जे संघर्ष आपसात करण्यापेक्षा आता दुसऱ्याशी संघर्ष करायचा आहे। डॉक्टर बाबासाहेब जसे बोलले होते, सुशिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपण शिकलोय पण अर्धवट आणि संघर्ष चाललाय आपसात आणि दुसऱ्याशी करायचं आहे आपल्याला। त्या पद्धतीने आपण काम करूया आणि इथल्या ज्या उणिवा आहेत
काय उणीव आहेत की आपल्यावर जो काही अन्याय इथे झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये, पोलीस यंत्रणा त्या पद्धतीने काम करत होती, ते आम्हाला आवडत नव्हतं, आठवले साहेबांना आवडत नव्हतं. परंतु जे काय घडलं ते घडलंय. आता त्यांनी काय केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीमधून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आठवले साहेबांनी संजय भालेराव यांना प्रभारी या पद्धतीने त्यांची नेमणूक त्यांनी केलेली आहे. आणि हे संजय भालेरावला सांगितलं होतं, हे मलाही सांगितलं होतं, हे गौतम भाऊलाही सांगितलं होतं आणि महाराष्ट्रात श्रीकांत भालेराव यांना सुद्धा माहीत होतं. फक्त थोडंसं थांबायचं असतं, एवढी घाई नाही करायची. गरम गरम खाल्लं तर तोंड जळतं, गरम खायची गरज नाही. जे व्हायचं ते होणारच होतं, ठरलेलं होतं. फक्त शांततेने घ्या आणि याच्यापुढे चांगले काम करा आणि कामाला लागा. त्यांना मी शुभेच्छा देतो आणि जोमाने त्यांनी कामकाज करावं अशी त्यांना मी या पद्धतीने सूचना करतो. अभिनंदन. धन्यवाद. अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रभारी म्हणून माझे या ठिकाणी काकासाहेब खंबाळकर यांनी घोषणा केली. मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की गेले 40-45 वर्ष या चळवळीमध्ये मी घालवली, परंतु सातत्याने संजय भालेराव हा एक होतकरू, चांगला कार्यकर्ता, सर्व कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा, जिल्ह्यामध्ये चांगली प्रतिमा असलेला कार्यकर्ता, परंतु काही जे असंतुष्ट लोक आहे सातत्याने माझ्या राजकीय असेल, सामाजिक असेल चळवळीमध्ये अडथळा निर्माण करून संजय भालेरावला सातत्याने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु मी अत्यंत पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. मला अद्यापपर्यंत कुठलंही व्यसन नाही, कुठला शोक नाही. चळवळीसाठी झोकून घेणं हाच माझा ध्यास आहे. अनेक कार्यकर्ते बघितले मी की रिपब्लिकन पक्षाच्या नावावरती आपल्या स्वतःची पोळी भाजून स्वतःचं नाव कसं होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करता. परंतु गेल्या 15 मे रोजी आठवले साहेब या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी मला एक संकेत दिला. या ठिकाणी आमचे किशोरदादा होते, आदरणीय काकासाहेब खंबाळकरजी होते आणि त्यांच्या समवेत मी देखील गाडीमध्ये होतो आणि साहेबांनी त्याच वेळेला आदेश दिला होता की संजय भालेराव यांना नाशिक जिल्ह्याचं प्रभारी म्हणून आपण या ठिकाणी घोषित करावं. परंतु 3-4 बैठका झाल्या, 3-4 बैठका आपण अत्यंत प्रेमाने, म्हणजे कुणाला वाटत असेल की आपण एखाद्याला बाजूला ठेवून, बाजूला सारून, म्हणजे पक्ष असेल किंवा मी असेल, अजिबात माझा प्रयत्न नाही. परंतु कुठेतरी मलाही वाटतं की माझे जे अडथळे माझ्या बाबतीतच का असं घडतं. म्हणजे जो कार्यकर्ता प्रामाणिक काम करतो त्यासाठी सगळी चोराची टीम जर एकत्र येत असेल तर मला देखील मग तसंच उत्तर द्यावं लागतं. परंतु मी माझ्या बळाचा, माझ्या बुद्धीचा वापर मी ह्या माझ्या कार्यकर्त्यांसाठी कधीच करणार नाही. माझा पक्ष कसा वाढेल, बाबासाहेबांचे विचार कसे वाढतील, या चळवळीला चांगले दिवस कधी येतील यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेन. आणि काकासाहेब, मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो, जर मी ह्या कामामध्ये जर कुठे कमी पडलो, माझ्या कामात जर तुम्हाला कधी कुसूर वाटला तर माझं प्रभारी पद देखील आपण या ठिकाणी काढून टाकावं असं मी तुम्हाला जाहीर करतो. मी काही पदासाठी जिवंत राहणारा माणूस नाही. अनेकांनी फक्त पदं लावून घेतलेली आहे आणि स्वतःचा टेंबा मिरवता, काम शून्य आहे, असे अनेक लोक आहेत. त्यांनी फक्त एकत्र यायचं, ही जी नाशिकची किंवा मुंबईची मंडळी ज्या वेळेला येतील आणि असं भासवायचं की या जिल्ह्याचा सगळा कारभार आमच्या खांद्यावर आहे असं दर्शवण्याचा सातत्याने प्रयत्न करता. परंतु मी अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे. काका, या ठिकाणी ही जी काही घटना घडली, हा आमचा एक म्हणजे एक रोष होता की आमच्या बाबतीत का घडतं असं. ज्यावेळेला आता ही प्रमोदजी बागुल वगैरे ही मंडळी वर्षानुवर्षे, आमचे संजय गायकवाड असतील, दादा असतील, ही अनेक माणसं आहे ना, ही सगळी चळवळीतली माणसं आहे. अनेकांनी या ठिकाणी काम केलेले आणि मग आमच्याच वेळेला का अशी बिल्डिंग लावली जाते, का आमच्या विरोधात षडयंत्र असले जातात. आता आम्हाला काही कळत नाही का कोण कोणाला फोन करतं, कोण कोणाला काय करतं, आमच्या बाबतीत काय विष पेरलं जातं हे रोज आम्हाला.
ज्या कार्यकर्त्यांना फोन करतात त्यांचा लगेच फीडबॅक मला त्याच वेळेला येतो. कोण फोन करतं काका आम्हाला सगळं कळतं, परंतु आम्ही संयम ठेवतो. आम्हाला वाटतं नको वादविवाद व्हायला, परंतु आम्ही काय हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही. मी पण स्वतः M.Com MPed आहे आणि हा नाशिक जिल्ह्याचा श्री राहिलेला आहे. माझ्या रक्ताचा जोपर्यंत थेंबा थेंब आहे तोपर्यंत मी समाजासाठी लढेल. या ठिकाणी विकासजी भोळे आहेत, आमच्या भोळेताई आहे, ही सगळी माणसं आमच्यासाठी खूप काम करणारी आहेत. आणि मी पुनश्च एकदा आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो, जर मी या कामामध्ये आपण दिलेल्या जबाबदारीमध्ये, आठवले साहेबांनी दिलेली जबाबदारी, आपण असाल, गौतमजी असाल, काका असेल, यांनी जी श्रीकांतजी असेल, ही जर जबाबदारी पेलण्यामध्ये जर मी कुठे कमी पडलो तर निश्चितपणानं आपण मला देखील या पदावरून पदमुक्त करावं असंच या ठिकाणी मी आश्वासन करतो. व आपण जी संधी दिलेली मी सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी चांगलं काम करेल एवढाच आशावाद व्यक्त करतो व माझ्या शब्दांना विराम देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.